नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण जावा उप्स कन्सर्टमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा दिस या कीवर्डबद्दल शिकणार आहोत. तर जावा दिस या कीवर्डचा मेन मोटो आहे की तो क्लास व्हेरिएबल्स आणि पॅरामीटर्समधून डिस्टिंग्विश करेल. इथं उदाहरण दिलं आहे, दिस मॅन्युफॅक्चरर इक्वल्स टू मॅन्युफॅक्चरर. इथे आपण फंक्शनला पास करताना ॲज अ पॅरामीटर पण मॅन्युफॅक्चरर पास केला आणि आपल्याला जे क्लास व्हेरिएबल्स वापरलेत ज्याचा स्कोप क्लास पुरताच आहे त्याचं नाव पण मॅन्युफॅक्चररच आहे. पण यावेळेस कन्फ्युजन होऊ शकतं. बऱ्याचदा काय होतं, मॅन्युफॅक्चररच्या जागी काय वेळेस कॉमनली व्हेरिएबल्स काय असतात, नेम, आणि आपण पॅरामीटर पण आपला नेम असला तर यावेळेस कन्फ्युजिंग होणार. तर यासाठी हा दिस कीवर्ड आहे. मी तुम्हाला कोड रन करून दाखवतो. हे बघा, हा आपला कोड आहे. इथे मॅन्युफॅक्चररचा वालाच एक्झाम्पल घेतला आहे. मोबाईल विदाउट दिस या मेथडमध्ये किंवा फंक्शनमध्ये आपण मॅन्युफॅक्चरर हा कीवर्ड वापरला आहे, क्लास व्हेरिएबल वापरला आहे आणि पॅरामीटर पण मॅन्युफॅक्चरर्स पास केला आहे. तर याचं आउटपुट आलं नल, कारण की हा मॅन्युफॅक्चररसोबत कन्फ्यूज झाला आहे. जर आपण दिस हा कीवर्ड वापरला, जसा की इथे वापरला आहे, तर आपण जी मॅन्युफॅक्चररला व्हॅल्यू पास केली मेन फंक्शनमध्ये, हे सॅम्पल आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही या कोणत्याच गोष्टीकडे. आता फक्त तुम्ही हे दिसवरती लक्ष ठेवा. इथे आपण विदाउट दिसमध्ये सॅमसंग 50,000 रुपीज पास केलं होतं. तर इथे काहीच नाही आलं, कॉस्ट पण नाही आली, नल पण नाही आलं. पण इथे जेव्हा आपण दिस कीवर्ड वापरला त्यावेळेस ॲपल आणि 1,20,000 रुपये दोन्ही गोष्टी आल्या. त्याचं कारण म्हणजे आपण हा दिस कीवर्ड वापरला आहे आणि ते आयडेंटिफिकेशन होतं आहे की हा वाला म्हणजे क्लास व्हेरिएबल आहे आणि हे म्हणजे पॅरामीटर आहे, त्याला व्हॅल्यू पास झाली. आता हे डुप्लिकेट झालं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एका वर्गात जर 2 मुलं असली सेम नावाची, तर नेमकं कळत नाही की कोणाचं नाव घेतलं आहे. मग आयडेंटिफाय केलं जातं की आमका म्हणून त्याच्या आडनाव घेतलं जातं किंवा त्याचा बोट दाखवलं जातं, दिस म्हणजे हा. तर एवढंच फंक्शन आहे दिसचं. पण शक्यतो दिस हा कीवर्ड थोडा कन्फ्यूज होतो नवीन असताना.